ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खून खटल्यातील डॉक्टर वीरेंद्र तावडे, शरद कळसकर, अमोल काळे या तिघांना मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचनं जामीन मंजूर केलाय। या तिघांच्या जामीन अर्जावर न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांच्यासमोर सुनावणी झाल्याचं ॲडव्होकेट वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी सांगितलं। मी ॲडव्होकेट वीरेंद्र इचलकरंजीकर, कोल्हापुरातला जो पानसरे खून खटला आहे त्यातल्या 3 आरोपींना आज मुंबई कोल्हापूरच्या सर्किट बेंचने म्हणजे उच्च न्यायालयाने आज जामीन मंजूर केला। यातले दोघेजण जवळजवळ 7 वर्ष आत होते आणि तरीसुद्धा सत्र न्यायालयाने हा जामीन दिला नव्हता। दुसरीकडे डॉक्टर तावडे ज्यांना 2016 मध्ये इथे या केसमध्ये अटक झालेली आहे, 10 वर्ष जो माणूस हे सगळं भोगतोय, त्याचा जामीन सत्र न्यायालयाने 2018 मध्ये दिला। उच्च न्यायालयाने त्याच्यात हस्तक्षेप करायला नकार दिला। असं असताना 16 जुलै 2024ला तो जामीन सत्र न्यायालयाने पुन्हा माननीय न्यायाधीश श्री तांबे यांनी तो पुन्हा फेटाळला आणि त्यांना परत जेलमध्ये जायला लागलेलं। तर आज उच्च न्यायालयाने जामीन दिला, अर्थात ती कारणं ऑर्डरमध्ये व्यवस्थित येतील, पण कुठेतरी ही ऑर्डर चुकीची होती हे आता उच्च न्यायालयाने सिद्ध केलेलं आहे। त्यामुळे हे तिघेही आता बाहेर येतील। डॉक्टर तावडेंची परिस्थिती अशी होती की जरी इथे जामीन मिळाला तरी 10 जून 2016 ते 10 मे 2024 इतका प्रदीर्घ काळ त्यांना आत राहायला लागलं। 10 मे 24ला बाहेर आल्यावरती पुन्हा 10 जुलै 24ला पुन्हा आत जायला लागलं। तर ही कुठेतरी एक चुकीची शोकांतिका असणारी गोष्ट आहे असं मला वाटतं। जामीन आज झाला जो तो डॉक्टर वीरेंद्र तावडे, शरद कळसकर आणि अमोल काळे या तिघांचा जामीन आज झालेला आहे।